बातमी आहे मंत्री छगन भुजबळ यांनी श्रीकांत शिंदे यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याबाबत श्रीकांत शिंदेंच्या त्या घोषणेची मित्रपक्षानेच हवा काढलेली आहे। नाशिकच्या जागेची घोषणा करण्याचा त्यांना हक्क नाही, खासदार शिंदेंना भुजबळांनी फटकारलेला आहे। श्रीकांत शिंदे यांनी हेमंत गोडसे यांचं नाव पुढे केलं होतं, मात्र नाशिकच्या त्या जागेची घोषणा करण्याचा त्यांना हक्क नाही असं म्हणत छगन भुजबळ यांनी खासदार शिंदेंना फटकारलंय। श्रीकांत शिंदेंच्या त्या घोषणेची भाजपकडून विरोध होणं स्वाभाविक आहे ना, पण श्रीकांत शिंदेंना तो अधिकारच नाही ना तो जाहीर करण्याचा। ते अशा रीतीने कसं काय ते जाहीर करू शकतात? थोडीशी शिस्त जी आहे युतीमध्ये सुद्धा पाळली पाहिजे ना सगळ्यांनी। जोपर्यंत निकाल होत नाही तोपर्यंत कसं काय करतात तुम्ही? खासदार श्रीकांत शिंदेंनी नाशिकमधून हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर केली होती आणि त्यानंतर भाजपामध्ये नाराजी नाट्य रंगलं। श्रीकांत शिंदे यांनी काय घोषणा केली आणि त्यावर भाजपनेही काय प्रतिक्रिया व्यक्त केली आहे पाहूयात। श्रीरामांचा धनुष्यबाण जो आहे हा नाशिकमध्येच या ठिकाणी राहिला पाहिजे। मी त्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की आपला धनुष्यबाण जो आहे तो या नाशिकमध्येच या ठिकाणी राहणार आहे आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना हेमंत अप्पा गोडसे यांना तिसऱ्यांदा लोकसभेमध्ये पूर्ण बहुमत करायचं आहे हे आपल्याला त्या ठिकाणी पाठवायचं आहे। प्रत्येक पक्षाला आपला उमेदवार कुठे असावा, कुठली जागा असावी याविषयी ते व्यक्तिगत भूमिका त्या ठिकाणी पक्षाचा पदाधिकारी नेता म्हणून मांडतात। परंतु ज्या वेळेला आमची महायुती आहे त्यावेळेला महायुतीचा एकत्रितपणे निर्णय होईल। एकनाथरावजी शिंदेसाहेब असतील, देवेंद्रजी आणि अजितदादा हे एकत्रितपणे महाराष्ट्रातल्या तिन्ही पक्षाशी चर्चा करून दिल्लीला त्या ठिकाणी पाठवतील। तथापि तिन्ही पक्षामध्ये योग्य समन्वय साधून कुठल्याही प्रकारचा विसंवाद आमच्यात होणार नाही। पक्षश्रेष्ठी निर्णय घेतात, जागा वाटप होते, पक्षश्रेष्ठी निर्णय घेऊन उमेदवारी जाहीर करतात। पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतात तो मान्य करावा लागतो। आणि मग काल जे जाहीर झालं तो पक्षाची भूमिका नाहीये। आता पक्ष ठरवेल कोणाचं चुकलंय कोणाचं बरोबर आहे, हे बरोबर आहे का चूक आहे ते पक्ष